विद्यार्थी मित्रांनो, आपण आता रंग या विषयावरती माहिती घेऊया. रंगज्ञान आपल्याला कसं होते? एखाद्या पृष्ठभागावरील रचनेमुळे प्रकाश किरणातील काही रंग किरणाच्या लहरी पदार्थ शोषून घेतो. तो फक्त काही विशेष रंग किरणाच्या लहरी तो पृष्ठभागावरून परावर्तित करतो. हे परावर्तित झालेले रंगकिरण आपल्या डोळ्यातून आत मेंदूपर्यंत जातो व त्याचे ज्ञान आपल्या मेंदूला होते. म्हणजेच तेव्हाच आपल्याला रंगज्ञान होतो. म्हणजे एखादी पदार्थ असेल, त्याच्या पृष्ठभागावर कशा प्रकारचा रचना आहे, त्या रचनेवरती तो प्रकाश किरण पडतो आणि त्याच्यामधला काही प्रकाश किरण तो शोषून घेतो आणि काही परावर्तित करतो. जो परावर्तित झालेला किरण प्रकाश किरण आहे तो आपल्या डोळ्यात जाऊन आपल्या मेंदूला त्याची संवेदना होते व आपल्याला मग रंगज्ञान होते. आता काही पृष्ठभाग असे असतात की ते पूर्ण प्रकाश किरण शोषून घेतात. जे परावर्तित किरण पूर्ण शोषून घेतात ते पूर्ण काळा रंग दिसतो. काळा रंग म्हणजे त्याला रंगद्रव्य म्हणतात. काळा हा रंग नाही किंवा पांढरा हा रंग नाही, हे रंगद्रव्य आहे. आणि ज्या पृष्ठभागावरून प्रकाश किरण पूर्ण परावर्तित होतो तो पृष्ठभाग आपल्याला पांढरा दिसतो. मग याच्यामध्ये आपल्याला रंगाबद्दल माहिती घ्यायची असेल तर तांबडा, पिवळा आणि निळा हे मूळ रंग आहे. त्याला मूळ रंग का म्हणतात? कारण कोणत्याही दोन रंगापासून हे रंग तयार होत नाही, म्हणून याला मूळ रंग म्हणतात. तांबडा, निळा आणि पिवळा हे मूळ रंग आहे. हे रंग कोणत्याही दोन रंगापासून बनत नाही. आणि दुय्यम रंग आहे ते आहे नारंगी, हिरवा आणि जांभळा. हे रंग दोन प्राथमिक रंगापासून तयार होतात, म्हणून याला दुय्यम रंग म्हणतात. उदाहरण सांगायचं झालं तर पिवळा आणि निळा हा जर मिक्स केला तर तो हिरवा तयार होतो. पिवळा आणि लाल याचं मिश्रण केल्यास तो नारंगी तयार होतो आणि लाल आणि निळा याचं मिश्रण केल्यास तो जांभळा तयार होतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रथम श्रेणीचे रंग आणि द्वितीय श्रेणीचे रंग तयार करून मिळतात. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला हे दोन भाग दाखवलेले आहेत. याच्यामध्ये हा जो रंग आहे हा चित्रकाराचा रंग सिद्धांत म्हणतात. कारण याचं कारण असं आहे की या चित्रकाराच्या रंग सिद्धांतामध्ये हे रंगद्रव्य असतात. हे रंगद्रव्य जर समजा पूर्ण रंगद्रव्य मिक्स केले तर ते रंगद्रव्य काळ्या रंगद्रव्यात त्याचं रूपांतर होते. कोणतं? तर ते पदार्थशास्त्राच्या नियमानुसार. म्हणजे समजा आपण हे जे तीन रंग घेतले, निळा, पिवळा आणि लाल, जर याचं आपण पूर्ण मिश्रण केलं तर तो आपल्याला काळपट असे रंगद्रव्य तयार मिळेल आपल्याला या तीन रंगद्रव्याच्या मिश्रणाने. आणि समजा आपण मानसशास्त्रीय रंग सिद्धांत जर चित्रकाराचा रंग सिद्धांत न मानता प्रकाश रंग सिद्धांत जर समजा आपण मांडला, प्रकाश रंग सिद्धांतानुसार आपल्याला जर प्रकाशाचे तीन किरण एकत्र केले तर त्याचा आपल्याला पांढरा प्रकाश दिसतो. हा प्रकाश रंग सिद्धांत आहे. हा पदार्थ रंग सिद्धांत आहे. पदार्थामध्ये तीन मूळ रंग मिश्रण केल्यास काळपट रंगद्रव्य तयार होतो. आणि प्रकाश रंग सिद्धांतामध्ये विविध प्रकाश जर एकत्र केल्यास तो पांढरा प्रकाश निर्माण होतो. जसं इंद्रधनुष्य बघा, त्याच्यात 7 रंग असतात, परंतु आपल्याला सूर्यप्रकाश हा कसा दिसतो? पांढरा दिसतो, हे की नाही? आणि जेव्हा ढगाळ वातावरण असेल, पाऊस पडलेला असेल आणि सूर्याचे किरण ज्या पावसाच्या बिंदूतून गेल्यानंतर आपल्याला जे प्रकाश दिसतो इंद्रधनुष्या रूपात, तो आपल्याला 7 रंगात दिसतो. म्हणजे एखाद्या ट्रान्सपरंट भागातून समजा प्रकाश गेला तर त्याचे वेगवेगळे रंग तयार होतात आणि ते रंग आपल्याला एका रंगपटलावर दिसतात.
तर अशा पद्धतीने पदार्थ रंगशास्त्र सिद्धांत आहे आणि प्रकाशाचा सिद्धांत. आता या सिद्धांतामध्ये आपल्याला असं पाहता येईल की प्रकाश सिद्धांतामध्ये आपल्याला वेगळे रंग वेगळ्या बेगड लावून आपल्याला निर्माण करता येईल, पण रंगद्रव्यामध्ये आपल्याला ते सिद्धांत वेगवेगळे रंग वापरून आपल्याला करता येईल. आता बघा, याच्यामध्ये 3 रंगाचे आपण 18 भाग तयार केले आहेत. 3 मूळ रंग कोणते? लाल, पिवळा आणि निळा. या 3 रंगाचे आपण वेगळी छटा करून मिश्रण करून आपण त्याच्यामध्ये नारंगी, हिरवा आणि जांभळा हा तयार केलेला आहे. याचे सुद्धा आपण वेगळे असे भाग करून 18 भाग तयार केलेले आहे. याला 18 भागाचं रंगचक्र म्हणतात. हे 12 भागाचं रंगचक्र आहे. याच्यामध्ये लाल, पिवळा आणि निळा हे प्राथमिक रंग घेतलेले आहे. मग याचेच मिश्रण करून दुय्यम रंग तयार केलेला आहे, नारंगी, हिरवा आणि जांभळा. नंतर त्यांचे मिश्रण करून आपण त्याला वेगवेगळ्या छटेने असे 12 भागाचे रंग तयार केलेले आहेत. तर या 12 भागाच्या रंगामध्ये आपल्याला यांची रंगसंगती आपल्याला पाहता येईल. बघा, हे 12 भागाचा जे रंगचक्र आहे त्याच्यावर आपल्याला रंगसंगती पाहता येईल. आता या साईडला उष्ण रंग आहे आणि या साईडला शीत रंग आहे. हे बघा, उष्ण रंग आणि हे या भागात शीत रंग. समजा हे 2 मिक्स केले ते पूर्ण वर्तुळ तयार होईल ज्याप्रमाणे. ठीक आहे. इथून तर इथपर्यंत हे उष्ण रंग आहे, इथून तर इथपर्यंत उष्ण रंग आहे आणि इथून तर इथपर्यंत हे शीत रंग आहे. रंगसंगतीमध्ये आपल्याला उष्ण रंगसंगती आणि शीत रंगसंगती अशी येतात. तुम्हाला समजा संकल्पचित्रामध्ये उष्ण रंग संगतीमध्ये रंग म्हटला तर हे रंग वापरता येईल आणि शीतरंगामध्ये रंग म्हटला तर या पद्धतीचे रंग वापरता येईल. म्हणजे हे रंगसंगती वापरून आपण त्याला संकल्पचित्र पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण दुसरी रंगसंगती पाहिली तर आपल्याला ही दिसेल संबंधित, ही दिसेल त्रिरंगसंगती. त्रिरंगसंगती म्हणजे जो वर्तुळामध्ये त्रिकोण भाग येतो तो त्रिरंगसंगती. म्हणजे आपल्याला समजा प्राथमिक त्रिरंग आहे, याच्यामध्ये प्राथमिक त्रिरंग म्हणजे लाल, निळा आणि पिवळा हे त्रिरंगसंगती झाले. किंवा आपण द्वितीय रंगसंगती घेतली, समजा नारंगी, हिरवा आणि जांभळा हे समजा त्रिरंग. म्हणजे आपल्याला समजा त्रिरंगसंगतीमध्ये एखादी चित्र रंगवायचं असेल तर आपल्याला या वर्तुळामधले जे त्रिकोण केल्यानंतर समभुज त्रिकोण केल्यानंतर जे रंग असतात ते रंग आपल्याला घ्यायचा असेल. समजा आता इथून मी असा समभुज त्रिकोण केला तर आपल्याला हे 1, 2, 3 असे रंग घ्यायचे. याला त्रिरंगसंगती म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघूया विरोधी रंगसंगती. विरोधी रंगसंगतीमध्ये बघताना आपल्याला हे लक्षात येईल की एका रंगचक्रावरती, विरोधी रंगसंगतीमध्ये एका रंगचक्रावरती त्यांच्या आमोरासमोरील भाग जो असतो त्याला आपण विरोधी रंगसंगती म्हणतो. आता या विरोधी रंगसंगतीमध्ये आपल्याला विरोधी रंगसंगतीमध्ये आपल्याला बघायचं आहे रंगचक्रावरील एक रंग व त्याच्या विरुद्ध रंग. जसा आता हा रंग आहे, एक रंग व त्याच्या विरुद्ध रंग, ते म्हणजे विरुद्ध रंगसंगती. मग तो समजा पिवळा, नारंगी हा विरुद्ध रंगसंगती आहे. नारंगी विरुद्ध आणि नारंगीच्या विरुद्ध आपल्याला निळा रंग दिसतो. म्हणजे रंगचक्रावर जे आमोरासमोर जे रंग असतात
ते त्याचे विरोधी रंगसंगती. बघा अशा पद्धतीने इथे दर्शवलेला आहे, या रंगाचा विरोधी रंग हा, आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपण विरोधी रंग दाखवू शकतो. जसा तांबडा विरोधी हिरवा आहे, तांबडा जांभळा विरोधी पिवळा हिरवा आहे, जांभळा विरोधी पिवळा आहे. ही अशा पद्धतीने आपण रंगचक्रावरील जे समोरचा रंग आहे तो म्हणजे विरोधी रंगसंगती समजली जाते. त्याच्यानंतर दुहेरी विरोधी रंगसंगती बघूया. आता दुहेरी रंगसंगतीमध्ये आपल्याला रंगचक्रावरील समोरचे दोन रंग, त्याचा अबोर समोरचे दोन रंग, ते त्याच्या विरुद्ध रंगसंगती. त्याला आपण काय म्हणू, त्याला आपण म्हणूया दुहेरी विरुद्ध. म्हणजे हा एक रंग आहे, इथे दोन रंग आहे, हे दोन रंग दुहेरी विरुद्ध रंगसंगती म्हणूया. त्याच्यानंतर आपल्याला विभक्त विरुद्ध रंगसंवाद जर बघायचा असेल तर एक रंग आणि त्याच्या समोरचा रंग सोडून त्याच्या समोरचे आजूबाजूचे दोन रंग घ्यायचे. एक रंग व त्याच्या समोरचा रंग सोडून त्याच्या बाजूचे दोन रंग, ते म्हणजे आपल्याला त्याला म्हणतात आपण विभक्त विरोधी रंगसंगती. हे बघा, हे विभक्त विरोधी रंगसंगती म्हणजे रंगचक्रावरील जो रंग आहे त्याच्या समोरचा रंग न घेता त्याच्या आजूबाजू दोन रंग घ्यायचे, तो म्हणजे विभक्त विरोधी रंगसंगती आहे. त्याच्यानंतर आपण बघूया दुहेरी विभक्त रंगसंगती. दुहेरी विभक्त रंगसंगती म्हणजे रंगचक्रावरती त्यांच्या मधले रंग सोडून बाजूबाजूचे विरोधी रंग आहे ते रंग घ्यायचे, त्याला दुहेरी विरुद्ध रंगसंगती म्हणतात. हा याचा विरुद्ध रंग आहे आणि हा याच्या विरुद्ध रंगसंगती. मग याच्या मधले रंग सोडून त्याच्या आजूबाजूचे दोन रंग घेतले, ते म्हणजे दुहेरी विरुद्ध रंगसंगती. त्याच्यानंतर त्रिरंग संवाद आपण बघितलेला आहे का. त्रिरंग संवाद जे रंगचक्रावर अमोरासमोरचे जे समभुज त्रिकोण पडतं त्याला त्रिरंग संवाद म्हणतात. नंतर उपदार संवाद, उपदार म्हणजे उष्ण रंगसंगती, म्हणजे इथून सुरुवात होते पिवळ्यापासून तर मॅजेंटा कलरपर्यंत, म्हणजे डार्क मॅजेंटा कलरपर्यंत उष्ण रंगसंगती. त्याच्यानंतर शीत रंगसंगती, तर हिरव्या रंगापासून तर जांभळ्या रंगापर्यंत जे आहे ते शीत रंगसंगती. अशा प्रकारचे रंगसंगतीचे भाग पडतात. हे बघा इथे मी दर्शविलेल्या रंगसंगतीचे भाग, वेगवेगळे रंगसंगतीचे भाग दर्शवले. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपण बघूया रंगसंगतीमध्ये करताना हा ग्रेस्केल आहे. ग्रेस्केल म्हणजे याला रंगामध्ये मोडत नाही, याला करडी मापनपट्टी म्हणतात. जे करडी मापनपट्टी, करडी मापनपट्टीमध्ये आपण हाय कीपासून लो कीपर्यंत, म्हणजे उच्च उठावापासून ते नीच उठावापर्यंत आपण त्याला दर्शवू शकतो. आता हा पांढरा आहे, त्याची उजळ छटा आहे, नंतर मग छटा आहे, ठीक आहे, मध्यम छटा आहे, मग उच्च गडद छटा आहे, मग गडद छटा आहे, मग नीच छटा आहे आणि मग एकदम काळा आहे. म्हणजे असे त्यांचे ग्रेडेशन पडलेले असतात, काळ्यापासून तर पांढऱ्यापर्यंत त्याच्या मधामध्ये असे ग्रेडेशन पडलेले असतात. डॉक्टर रॉश यांनी ही करडी मापनपट्टी त्याला ग्रे स्केल शोधून काढली. तर ही ग्रे स्केल पट्टी ही आपल्याला एखाद्या वस्तूवर छायाप्रकाश पडतो त्याच्याकरता याचा आपण वापर केला जातो. त्याच्यानंतर मग एक रंगसंगती. आता कुठला एक रंग घेतला आणि त्या रंगामध्ये समजा आपण काळ्या आणि पांढऱ्याचा कमी जास्त प्रमाणात वापर केला तर आपल्याला एक रंग संगती मिळते. त्याला आपण व्हॅल्यू स्केल सुद्धा म्हणू शकतो. ही व्हॅल्यू स्केल म्हणजे कसं, आता समजा आपण लाल रंग घेतला, या लाल रंगामध्ये आपण समजा थोडा पांढऱ्या रंगाचं प्रमाण वाढत गेलं तर आपल्याला असा लाईट रंग मिळतो, ठीक आहे नाही. या लाल रंगामध्ये आपण समजा पांढऱ्या रंगाचं प्रमाण वाढवत नेलं तर आपल्याला अशा प्रकारचे ग्रेडेशन तयार केले मिळतात. त्याचप्रमाणे लाल रंगात आपण काळ्या रंगद्रव्याचं प्रमाण समजा वाढवत नेलं आहे तर आपल्याला डार्क रंग मिळतो. म्हणजे असे ग्रेडेशन तयार होतात. म्हणजे आपल्याला याचा वापरसुद्धा आपण संकल्पचित्रामध्ये करू शकतो. लाईट टू डार्क
अशा पद्धती आपण याचा वापर करू शकतो. याच्यासाठी आपल्याला रंगज्ञान फार आवश्यक आहे आणि हे रंगज्ञान आपल्याला या रंगचक्रातून मिळते. त्याच्यानंतर त्याचे आपण विविध रंगाचे वेगवेगळे भाग जर पाहिले आपण, त्याच्यामध्ये आपल्याला ज्यांचा जो संबंध बघितला आपण, त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे आपण रंगसंगती आपण दर्शवू शकतो आणि वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये सुद्धा आपण डिझाईन रंगवू शकतो. आता बघा, ह्या रंगाचा वापरसुद्धा आपण आपल्याला एखादी स्मरणचित्र करायचं असेल किंवा व्यक्तिचित्र करायचं असेल त्याच्यामध्ये आपण वापर करतो. तर या रंगाला सुद्धा प्रतिकात्मक अर्थ आहे. जसा तांबडा रंग असेल, हा उष्ण, अग्नी, राग, तिरस्कार, स्फोट, धोका इत्यादी प्रसंगासाठी आपण तो वापरतो. लाल रंग, पिवळ्या रंगाचा आपण प्रतिकात्मक अर्थ बघितला तर तो तेजस्विता, सुवर्ण, संपत्ती, विपुलता, ऐश्वर्य याच्यातून तो अर्थ अभिप्रेत होतो. नारंगी रंगामधून ज्योती, ज्ञान, विभक्त, देशभक्ती इत्यादी आपण प्रतिकात्मक अर्थ घेऊ शकतो. निळ्यामधून शांतता, शीतलता, सत्य, विश्वास, सौम्यता, निश्चितता, गंभीरता इत्यादी आपण निळ्यामधून घेऊ शकतो. आणि हिरव्यामधून समृद्धी, विपुलता, संपन्नता, तारुण्य, उल्हास, मांगल्य या पद्धतीने आपण त्याच्यातले प्रतिकात्मक अर्थ घेऊ शकतो. जांभळ्या रंगातून आपण सत्य, प्रेम, राजसवृत्ती, निकटता हे आपण त्याच्यातून प्रतिकात्मक अर्थ घेऊ शकतो. आता हे जे रंग आपण घेतलेले आहे, या रंगाचा वापर आपण संकल्प चित्रामध्ये करताना ते अशा पद्धतीने करू शकतो. हे बघा, याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचं प्रमाण मिक्स केलेलं आहे. म्हणजे निळ्या रंगामध्ये आपण पिवळा रंग त्यासोबत पांढरा रंग याचा वापर केला तर आपल्याला ही टोन मिळतात, वेगवेगळे टोन मिळतात. याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा वापर केलेला आहे कमी जास्त, त्याच्यामुळे असा टोन मिळतो. त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाचं प्रमाण कमी करून अशा पद्धतीचे टोन मिळतात. आणि त्याच्यामध्ये थोडा काळपट रंग टाकला तर ते अशा पद्धतीचं, म्हणजे अशा पद्धतीने आपण संकल्प चित्र तयार करू शकतो. त्याचप्रमाणे विविध त्या रंगामध्ये व्हॅल्यू स्केल तयार करून सुद्धा आपण अशा पद्धतीने आपण ते संकल्प चित्र तयार करू शकतो. हे बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे वेगवेगळ्या छटा, कुठे लाईट, कुठे डार्क, कुठे मिडल, म्हणजे अशा विविध छटाचा वापर तयार करून आपण संकल्प चित्र तयार करू शकतो. त्याचप्रमाणे पूर्ण उष्ण रंगसंगतीमध्ये आपण संकल्प चित्र तयार करू शकतो. हे बघा, पूर्ण उष्ण रंगसंगती, याच्यामध्ये शीत रंगसंगतीचा वापर केलेला नाही आहे. आपण समजा रेड कलर घेतला, लाल कलर घेतला, त्याच्यामध्ये काळा रंग किंवा पांढरा असं म्हणून त्याची छटा तयार करू शकतो आपण. आणि फक्त पण त्याच्यामध्ये उष्ण रंगसंगती घेतलेली आहे की ज्या रंगाकडे पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याला त्रास होतो त्या रंगाला आपण उष्ण रंगसंगती म्हणतो. तसं उष्ण संगतीचा वापर करून सुद्धा आपण संकल्प चित्र तयार करू शकतो. त्याप्रमाणे याच्यामध्ये उष्ण आणि शीत असे दोन्ही रंग मिक्स केलेले आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक याचासुद्धा वापर करून आपण संकल्प चित्र तयार केलेलं आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपण समजा हाय की, मिडल की, लो की असे जर दाखवलं, उच्च उठाव, मध्य उठाव आणि नीच उठाव यामध्ये सुद्धा आपण दाखवू शकतो. याच्यामध्ये आपण पूर्ण एखादी येलो रंग घेतला, समजा येलो रंगामध्ये व्हाईट रंग मिक्स करून इथं मारलेला आहे. त्याच्यामध्ये व्हायलेट कलरमध्ये व्हाईट करून इथं मारलेलं आहे. रेडमध्ये इथे मारलेलं आहे, व्हाईट कलर मिक्स करून. इथे ओरिजिनल रंग घेतलेले आहे. हा हिरवा रंग घेतलेला आहे, हा लाल रंग घेतलेला ओरिजिनल. आणि याच रंगामध्ये समजा ब्लॅक रंग मिक्स केला तर हे अशा पद्धतीने डार्क, म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आपण ड्रॉइंग तयार करू शकतो. त्याचप्रमाणे हे बघा, पोर्ट्रेट करताना सुद्धा याच्यात वापर केलेला आहे. लाईट, मिडल, डार्क असे टोन्स वापर करून सुद्धा आपण चित्र तयार करू शकतो. अशा पद्धतीने आपण रंगाचा वापर करून विविध चित्र तयार करू शकतो. आता तुम्हाला समजलं असेल की रंग आणि रंगज्ञान होणे किती आवश्यक आहे.